नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स. भरपूर दिवस कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत होतो, तो दिवस आज आला आणि आज आम्ही चाललो आहोत अलिबागला. तर हा आहे अलिबागचा वर्सोली बीच. वर्सोली बीचवरती गेलो कारण की आमचा कोणत्याही प्रकारचा रूम बुक नव्हता. म्हटलं रूम बुकिंग करायच्या आधी जेवणाची वेळ झालेली तर जेवून घेऊया, म्हणून इथे वर्सोली बीचवरतीच इथे बाजूला असे जेवणाचे भरपूर असे स्टॉल्स आहेत. व्हेज नॉनव्हेज अशी तुम्हाला व्हरायटी आहेत. तिथे गेलो आणि जेवायला आम्ही घेतलं मस्त चिकन, फिश, मच्छी आणि माझी फेवरेट मिसळ. मग ते सगळं खाऊन झाल्यानंतर वर्सोली बीच वरून 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरतीच पाटील कॉटेज आहे. तर पाटील कॉटेजला गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे पण रूम्स अवेलेबल नाही आहेत. त्यातल्या त्यात आम्हाला एक रूम अवेलेबल मिळाला, बट तो रूम 5 वाजता फ्री होणार होता. 5 नंतर तो आम्हाला रूम यूज करण्यासाठी मिळणार होता. मग म्हटलं तोपर्यंत आम्ही इकडे आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. तर पाटील कॉटेज यांनी त्यांच्या संपूर्ण कॉटेजमधला आजूबाजूचा परिसर इतका सुंदर असा मेंटेन ठेवलेला आहे. पूर्ण असा ग्रीनरी आणि फुलांनी भरलेला आहे. हे त्यांचे इथे रूम्स आहेत आणि प्रत्येक रूममध्ये 2 बेड्स अवेलेबल आहे. इथेच मस्त छान असा स्पेस आहे, जेणेकरून तुम्ही इथे क्रिकेट खेळू शकता, इव्हेंट्स सेलिब्रेट करू शकता. पाटील कॉटेजच्या अवतीभोवती तुम्हाला भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतील. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी 2 अशा घसरगुंड्या आहेत आणि एक झोपाळा आहे, जेणेकरून तो झोपाळा लहान पण झोपाळा झोलू शकतात आणि मोठे पण झोपाळ्यावरती बसू शकतात. तर हा आहे तो झोपाळा. श्रेष्ठासोबत घसरगुंडी खेळतोय. तर बघा आमच्या श्रेष्ठाचा ड्रामा. छान, ये बस खाली. काढला, ये फोटोच काढते. श्रेष्ठाचं खेळून झाल्यानंतर श्रेष्ठा इकडे आली आणि श्रेष्ठा त्यांचा झोपाळा असा झुलवत होती. थोड्याच वेळानंतर फायनली आम्हाला रूम मिळाला. रूम मध्ये गेलो, चेंजिंग वगैरे केल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस वर्सोली बीच वरती पुन्हा गेलो आणि हा आहे वर्सोली बीच. पार्किंगला भरपूर गर्दी होती. मला गाडी लावायला जागाच मिळत नव्हती, त्यामुळे ती लोक पुढे गेले आणि मला जागा मिळाल्यानंतर मी गाडी पार्क करून आलो. तोपर्यंत ही लोक पाण्यामध्ये तिथे पुढे जाऊन मस्त समुद्रामध्ये मस्ती करत होते. सनसेट झाला. आता किती छान असा सनसेट दिसतोय समुद्र किनाऱ्यावरती. जो सनसेट होतो तो बघा किती सुंदर दिसतो. ते झाल्यानंतर आम्ही रूम वरती गेलो. रूम वरती श्रेष्ठाचा मेकअप चालू आहे. तिकडनं जेवणाचं संध्याकाळची डिनरची वेळ झाली. मग आम्ही अन्नमाया डिनर रेस्टॉरंट मध्ये आम्ही डिनर करण्यासाठी गेलो. पाटील कॉटेजचाच हा त्यांचाच रेस्टॉरंट आहे. अन्नमाया कॉटेजलाच लागून त्यांचा रेस्टॉरंट आहे. खूप सुंदर आहे आणि त्यांच्या जेवणाला पण खूप छान अशी टेस्ट आहे. हा बंगलो बघू शकता तुम्ही, पाटील कॉटेज यांचा. खूप सुंदर आहे असं. इथं फॅमिली स्टेसाठी खूप छान असं आहे. तुम्हाला मी रूम दाखवतो आतून कसे आहेत ते. हे 2 वेगळे रूम्स आहेत. इथे छान अशी बाहेर बसायला खुर्ची वगैरे टाकून बसण्यासाठी गॅलरी आहे. आणि हा रूम. इथे प्रत्येक रूममध्ये असे 2-2 बेड्स आहेत. हे बघू शकता, हे 2 बेड आहेत. क्लीन असे मस्त. हा त्यांचा रूम आहे. AC, TV, इथे बसण्यासाठी सोफा. खूप सुंदर असा रूम आहे इथे. टॉयलेट वॉशरूम तर मी तुम्हाला दाखवलंच आहे.
तरी एकदम तुम्हाला दाखवतो वॉशरूम. हा वॉश बेसिन आणि हा टॉयलेट वॉशरूम. गीझर आहे, गरम पाण्याची पूर्ण सुविधा आहे, TV आणि हे 2 असे बेड. पंखे पण आहेत, जर तुम्हाला AC नको असेल तर पंख्यांवरती पण तुम्ही करू शकता. आणि चेकआउट टाईम हा 11 वाजताच आहे. तुम्ही चेक इन किती वाजताही केलात तरी पण चेकआउट तुम्हाला 11 वाजताच करावा लागणार आहे. हा याचा इकडचा रूल आहे. दोन्ही पण रूम सेम आहेत, काय वेगळं असं नाही. सो आमचं आता चेकआउट झालेलं आहे. बघूया आता नेक्स्ट प्लॅन काय होतं, कुठे जातो आहे आम्ही आता. सध्या ते इथे रुची सिनेमॅटिक व्हिडिओ फोटोशूट चालू आहे तिचा. ह्या लोकांनी इथे फुलं इतकी छान छान अशी लावलेली आहेत. फुलांचं कलेक्शन इतकं छान आहे लोकांनी इथे लावून ठेवलेले आहेत की एकदम असं बघायला एकदम भारी वाटतं. इथे वरती तुम्ही जाऊन बसू शकता, बसण्यासाठी पण आहे वरती. आणि इथे मस्त छान असं झोपाळ आहे. आणि ही आमची श्रेष्ठा. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. हा हॉटेलही तुम्हाला खूप आवडला असेल. तर तुम्हाला पण या हॉटेलला पाटील कॉटेजला जर यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघून खूप आवडला असेल, खूप एन्जॉय केला असेल. चला आता सध्या तरी आम्ही चाललो, चेकआउट झालं आहे आमचं या हॉटेलमधून. आता आम्ही चाललो आहे, बघू दुसरीकडे कुठे चांगलं आहे आजूबाजूला काय अलिबागला फिरण्यासारखं असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला श्रीनाथ व्लॉग्सला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, फटाफट सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.